एप्रिल 2021 रोजी जी महासभा होती, महासभेच्या संदर्भात प्रेस रिलीज जी बोलवलेली आहे त्या प्रेस रिलीज आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं इथे मी स्वागत करतो। आज ही जी पत्रकार आज विशेष सभा होती, ही विशेष सभा मालमत्ता कर हा पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आकारण्यात आलेला नव्हता। पनवेल महानगरपालिकेला महानगरपालिकेला मालमत्ता कर आकारण्याचा अधिकार हा इथे महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे। त्याच्यानुसार त्यांनी इथे कर आणि वाजवी वार्षिक भाडेमूल्य हे त्यांनी प्रस्तावित केलेलं होतं। हे जास्त आहे असं पनवेलच्या सर्वच आम जनतेचं म्हणणं होतं आणि त्या संदर्भामध्ये म्हणून तिथे चर्चा व्हावी आणि भले वाजवी वार्षिक भाडेमूल्य ठरवण्याचा अधिकार हा आयुक्तांना असतो, महासभेला नसतो। कर ठरवण्याचा अधिकार म्हणजे करांचे दर ठरवण्याचा अधिकार हाच फक्त महापालिकेला असतो, महासभेला असतो। तर तरी या इथे वाजवी वार्षिक भाडेमूल्य हे कमी व्हावं, ते खरोखरच वाजवी असावं, ते अवाजवी असू नये अशा प्रकारची मागणी ही जनतेकडून होत होती। नवी मुंबई महानगरपालिकेपेक्षा आपले दर हे कमी असावेत। नवी मुंबई महानगरपालिकेचा पायाभूत सुविधांचा दर्जा हा आपल्यापेक्षा चांगला आहे। जर तो दर्जा चांगला असता तर मग हा वेगळा होता। जर तो दर्जा हा कमी स्वरूपाचा असेल तर मग पनवेल महानगरपालिकेचे सुद्धा वार्षिक भाडेमूल्य सुद्धा कमी असावेत अशी मागणी जनतेकडून होत होती। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीने सुद्धा या इथे घेतलेल्या निर्णयानुसार ते कमी असावेत यासाठी आम्ही प्रशासनाबरोबर वाटाघाटी करत होतो आणि त्यानुसार आम्ही मग मार्च महिन्यामध्ये दिलेल्या पत्रानुसार मग आज इथे विशेष सभा लावण्यात आलेली होती। ही विशेष सभा 2:30 वाजता आयोजित केलेली होती, परंतु दुर्दैवाने बेशिस्त अशा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या इथे ज्या प्रकारे इथे गोंधळ घातला त्याच्यामुळे या इथं सभा ही चालूच होऊ शकली नाही। मुळामध्येच गेल्या वर्षभरापासून म्हणजे जून 2020 कोरोना आपल्या इथे मार्च महिन्यापासून चालू झाला। लॉकडाऊनच्यामुळे या इथे अनेक बंधनं आली, परंतु पनवेल महानगरपालिकेचे अनेक प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे मोलाचे आहेत। त्याच्यामुळे जनतेची कामंही होत असतात आणि त्यासाठी म्हणून जून महिन्यापासून प्रशासनाने महासभा या ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार इथे सर्व सदस्य हे ऑनलाईन येत होते आणि त्याच वेळेला पदाधिकारी जे आहेत हे नियमानुसार त्या इथं प्रत्यक्ष हजर राहून त्या इथं स्वतःचं मत मांडत होते। ह्या काळामध्ये अनेक वेळा असं दिसून आलं की इंटरनेट प्रोव्हायडर जो असेल त्यांच्या सेवांचा दर्जा हा चांगला नसल्यामुळे मग समजा बऱ्याच वेळेला सदस्यांना त्यांचं मत मांडायला हा तिथे त्रास होतो आणि म्हणूनच ह्याच्यावरती तोडगा काही असावा जेणेकरून विषयाची व्याप्ती पाहता सर्व सदस्यांना त्यांचं मत व्यक्त करता येणं हे सुकर होईल। यासाठी सर्व सदस्यांना सांगण्यात आलं होतं की कृपया आपण आपलं जे मत असेल किंवा आपल्या ज्या सूचना असतील, आपल्या ज्या तक्रारी असतील ह्या आपण लेखी स्वरूपामध्ये द्याव्यात आणि जर आपल्या आवाजामध्ये तिथे जर काही प्रॉब्लेम येणार असेल तर मग ह्या सूचना या आम्ही तिथे वाचू शकू आणि जेणेकरून मग त्या प्रशासनाच्या समोर या गोष्टी येऊ शकतील, महासभेच्या समोर या गोष्टी येऊ शकतील। परंतु विरोधी पक्षाने मात्र इथं बेशिस्तपणाने त्या इथं ही सभा ही ऑफलाईनच व्हावी यासाठी त्यांनी आग्रह धरला। आम्ही पण त्याचा सुद्धा आग्रह धरला, कारण विरोधी पक्ष हा आज राज्यामध्ये सत्तेवरती आहे आणि कदाचित जर या इथे सुद्धा विरोधी पक्षाने या इथं चाचपणी केलेली जर असेल, मंत्रालयामध्ये नगरविकास विभागाकडे चाचपणी केलेली असेल आणि जर शक्य असेल तर मग आम्हाला सुद्धा आनंद असणार होता की जर ही मीटिंग ऑफलाईन होणार असेल तर सर्व सदस्यांना त्या इथं समोर येऊन मत मांडता येत असेल। परंतु विरोधी पक्षाने अशा प्रकारची कोणतीही चाचपणी ही केलेली नव्हती। फक्त गोंधळ घालणं एवढंच त्यांचं काम करायचं होतं। हा गोंधळ हा कुठल्या स्वरूपाचा होता हे कळू येत नाहीये। याचा अर्थ यांनी कोणत्याही प्रकारचा अभ्यास केलेला नव्हता। फक्त सांगता या इथे त्यांनी जो अभ्यासाशिवाय त्यांना कोणती भूमिका बनवता येत नव्हती
ही भूमिका त्यांना लपवता यावी। त्याचबरोबर कर्नाळा बँकेच्या विरोधामध्ये माननीय आमदार प्रशांत ठाकूर, त्याचबरोबर उरणचे आमदार माननीय महेश बालदीजी यांनी जे आंदोलन केलेलं होतं हे सुद्धा दडपावं या कारणांसाठी त्यांनी या इथे ही स्टंटबाजी करून लक्ष खेचून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला। परंतु याच्यामध्ये नक्कीच महासभेच्या वेळेचं इथे नुकसान झालेलं आहे आणि सर्व अधिकारी जे सांगता इथे खुद्द फील्डवरती असतात, आधीच आपली कर्मचारी संख्या कमी आहे आणि त्याच्यामध्ये सांगता मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी वर्ग हा इथं गुंतला गेला। मोठ्या प्रमाणामध्ये या इथे महापौर असतील, उपमहापौर असतील, स्थायी समिती सभापती असतील, इतर सर्व सदस्य ह्यांचा अत्यंत बहुमोल असा वेळ या विरोधी पक्षाच्या बेशिस्तपणामुळे, त्यांच्या स्टंटबाजीमुळे आणि या इथे जे सांगता इथं कर्नाळा बँकेचं प्रकरण जे उभं राहत आहे ते दडपण्यासाठी म्हणून त्यांनी केलेला हा स्टंट होता। ह्याचा या इथे मी सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने मी इथे निषेध व्यक्त करत आहे। त्यांनी हा इथं महत्त्वाचा वेळ त्यांनी फुकट घालवला। या सभागृहाची शालीनता आणि त्याचं पावित्र्य हे त्यांनी इथं भंग केलेलं आहे आणि म्हणून आज इथे सभागृह चालवणं हे तर अत्यंत महत्त्वाचं होतं। मुळामध्येच 2016 पासूनचा टॅक्स या इथं प्रशासन लावू पाहत आहे। आम्ही सत्ताधारी पक्षाने याला विरोध केलेला आहे आणि प्रशासनाचं म्हणणं आहे की नाही आम्हाला तो अधिकार आहे, तर आम्ही त्याचा विरोध तर आम्ही नक्कीच केलेला आहे आम्ही आणि वाटाघाटी आणती जर त्याच्यातून सुद्धा काही चांगल्या गोष्टी जर होऊ शकत असतील, जनतेला त्याचा फायदा होऊ शकत असेल तर चांगलीच गोष्ट आहे। परंतु हा मालमत्ता कराचा विषय आहे, याच्यामध्ये सुद्धा सर्वच जण गुंतलेले असल्यामुळे अनेक इतर पण सांगता महत्त्वाचे विषय हे सुद्धा हाताळणं आवश्यक आहे। ह्याला उशीर होत आहे आणि त्यासाठीच आम्ही आमचा या इथे प्रयत्न आहे की हा विषय लवकरात लवकर याचा निपटारा व्हावा आणि या इथे जनतेची जी मागणी आहे की वाजवी वार्षिक भाडेमूल्य इथे लावलं जावं, वाजवी कर हा आकारला जावा। त्याच्याच बरोबर महानगरपालिकेला ह्या कराची ह्या उत्पन्नाची अत्यंत आवश्यकता आहे। जर आपल्याला वाटत असेल की या महानगरपालिकेचा विकास व्हावा तर मग त्यासाठी आपल्याला उत्पन्नाची आवश्यकता सुद्धा आहे। आज आयुक्तांना नक्कीच याबद्दल अधिकार आहे हे वार्षिक भाडेमूल्य ठरवण्याचा, परंतु तो अवाजवी असू नये, तो वाजवी असावा आणि त्याच्याच बरोबर स्वतःचं उत्पन्न असावं। आज आपण नवी मुंबई महानगरपालिका पाहतो, नवी मुंबई महानगरपालिकेकडे स्वतःचं एक अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्नाचं स्तोत्र असल्यामुळे त्यांना या इथे धरण हे विकत घेणं सुद्धा परवडतं। त्याच्याच बरोबर स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानावरती त्यांना इथे 9 कोटी एवढी त्यांना रक्कम खर्च सुद्धा करता येते। हे सर्व कशामुळे होत आहे तर निधीमुळे होत आहे, तर निधीची आवश्यकता पण आहे। त्याच्याच बरोबर निधीची आवश्यकता आहे याचा अर्थ हा नाहीये की कोणत्याही प्रकारचा आवाजवी कर लागावा, तो वाजवी असावा आणि हा विषय लवकरात लवकर याचा योग्य प्रकारे याचा निपटारा व्हावा। यासाठी म्हणून आम्हाला इथे पोलिसांना इथे महापौर मॅडमना आणि प्रशासनाला बोलवावे लागले आणि इथे कारवाई या विरोधी पक्षाच्या बेशिस्त नगरसेवकांवर करावी लागली। तर हे खरोखर सांगता निषेधार्ह आहे की अशा प्रकारे इथे पोलीस प्रशासनाला महासभेमध्ये आणि सभागृहामध्ये बोलवावं लागलं आणि त्याचबरोबर महासभेचा अत्यंत बहुमोल असा वेळ या इथे वाया गेला। या सर्व प्रकरणानंतर मग सभा ही 5 वाजता चालू झाली, परंतु वेळ कमी राहिलेला होता आणि जर सभा चालवायची असेल तर मग किमान 2.5 ते 3 तासांची तरी आवश्यकता आहे आणि 8 वाजता संचारबंदी लागू होते आणि त्याच्यामुळे ही सभा आहे आम्हाला तहकूब करायला लागली। ही सभा उद्या 11 वाजता पुन्हा एकदा बोलवण्यात आलेली आहे। ह्या ज्या सदस्य त्या इथे आता त्यांच्यामध्ये सामील होत्या त्यांना आतापर्यंत नेहमीच त्यांचं मत मांडण्याचं, त्याच्याच बरोबर त्यांचा योग्य प्रकारे सन्मान करण्याचा पण भारतीय जनता पार्टी नेहमीच प्रयत्न केलेला आहे। ह्या सभागृहाच्या पदाधिकारी सुद्धा होता
म्हणजे त्यांना योग्य प्रकारे आतापर्यंत संधी दिलेली आहे, परंतु त्यांनी आतापर्यंत कधीही योग्य प्रकारे या इथे त्यांच्या जनतेला न्याय द्यावा अशा प्रकारची भूमिका मात्र घेताना दिसून आलेल्या नाहीतच, परंतु भारतीय जनता पार्टीची भूमिका ही नेहमीच पनवेल महानगरपालिकेतील जनतेच्या सोबत राहिलेली आहे आणि त्यांनी मात्र नेहमीच फक्त इथे भडकावभडकी करणं, स्टंटबाजी करणं अशा प्रकारेच त्यांनी प्रकार केलेले आहेत। आपण पाहाल की ज्या वेळेला या करांच्या दराबद्दल महासभेसमोर विषय आलेला होता त्यावेळेला त्यांनी या इथे ते मतदानाला ते हजर नव्हते, त्यांनी या इथे त्या गैरहजर राहिल्या। नंतरच्या काळात सुद्धा त्यांनी तोंड हे उघडलं नाही, फक्त स्टंटबाजी करणं, स्वतःची प्रसिद्धी करणं, लोकांची डोकी भडकावणं ह्या प्रकारचंच काम त्यांनी केलेलं आहे। त्यांचं जर असं मत असेल की दुहेरी कर भरणार नाही असं जर त्यांचं म्हणणं आहे तर निव्वळ हा स्टंटबाजी आहे, फक्त स्वतःची प्रसिद्धी आहे। जर असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी मग लिहून द्यावं आणि जर कर भरला तर मग पुढच्या निवडणुकीला त्यांनी उभं राहू नये असं मी आवाहन करू इच्छित आहे। हे फक्त स्टंटबाजीचे प्रकार आहेत, त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायची आवश्यकता नाहीये। पक्ष त्यांच्यावरती आवश्यक असेल ती कारवाई हे नक्कीच करेल, परंतु या इथे सर्व भारतीय जनता पार्टीचे इतर सर्व नगरसेवक हे शिस्तबद्ध आहेत, शिस्तीला मानणारे आहेत। या इथं पनवेलकरांचे प्रश्न किती मोलाचे आहेत, कुठल्या विषयाला किती महत्त्व दिलं गेलं पाहिजे हे त्यांना चांगलंच माहिती आहे। मालमत्ता कराबद्दल ते नेहमीच माहिती घेत आलेले आहेत। योग्य करांचे दर काय असावेत याच्यावर त्यांनी चर्चेमध्ये नेहमीच भाग घेतलेला आहे, परंतु ह्या सदस्यांनी मात्र कधीच भाग घेतलेला नव्हता। त्यामुळे त्याच्यावरती पक्ष जी काही योग्य असेल ती कारवाई करेलच, त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आम्हाला वाटते। भारतीय जनता पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये वचननाम्यामध्ये आम्ही 5 वर्ष महापालिका अस्तित्वात आल्यानंतर वाढीव कर घेणार नाही असं दिलं असताना वचन, तर आता आपण 5 वर्ष पूर्ण न होता कर आकारणी करणार आहोत, लागणार आहोत, तर ही भूमिका विहित वाटत नाही। पनवेल महानगरपालिकेची निवडणूक ज्या वेळेला 2017 साली होती त्यावेळेला भारतीय जनता पार्टी पनवेलने या इथे स्पष्ट भूमिका मांडलेली होती की ग्रामीण भागामध्ये पुढील 5 वर्षासाठी टॅक्स वाढणार नाही याची हमी ही भारतीय जनता पार्टीने दिलेली होती आणि तो शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही या इथे बांधलेला आहोत। परतजी, आपण आता वारंवार उल्लेख केलात का कर्नाळा बँक प्रकरण हा दाबण्यासाठी किंवा ते कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी विरोधकांनी ही स्टंटबाजी चालवली, मग हा 2 वेगवेगळ्या विषयांचा आपण संदर्भ कसा जोडता? नाही, मुळामध्येच या इथे कर्नाळा बँकेचा विषय हा जनतेला अत्यंत जिव्हाळ्याचा आहे आणि त्याच्याबद्दल मागच्या अधिवेशनामध्ये माननीय दोन्ही आमदार यांनी हा विषय मांडलेला होता आणि त्याच्याबद्दल जी जनतेमध्ये प्रतिक्रिया आली आणि त्या प्रतिक्रियेच्या समोर काहीतरी मोठा स्टंट करावा ह्यासाठी त्यांची जी मीटिंग झाली त्याच्याबद्दल एक मला चांगल्या प्रकारे मला माहिती आहे आणि त्यासाठी सांगता तो चीड म्हणून सांगतात त्यांनी या इथे हा परत सांगता नवीन स्टंट त्यांनी निर्माण करायचा प्रयत्न केला आहे। मला एक सांगता चांगल्या प्रकारे त्याच्याबद्दल बातमी ही भेटलेली आहे आणि म्हणूनच मी हे आपल्यासमोर वक्तव्य करत आहे। मालमत्ता कर प्रणाली प्रशासनाने जी लावलेली आहे सत्ताधाऱ्यांचा नवीन फॉर्म्युला आहे का त्या संदर्भात काय कमी करण्यासंदर्भात? होय, हा मालमत्ता कर आहे। आपण MMR झोनमध्ये आहोत। MMR झोनमध्ये 8 महानगरपालिका येतात, मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी आणि पनवेल, आणखीन कदाचित माझी एखादी राहिली असेल, कल्याण डोंबिवली, अशा 8 महानगरपालिका आहेत। या 8 महानगरपालिकांमध्ये उल्हासनगर ही जर सोडली तर मग आतापर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेचे दर हे सर्वात कमी होते आणि पनवेलमधील जनता ही नेहमी स्वतःच्या त्यांना असलेल्या सेवा सुविधा ह्याची तुलना ही नवी मुंबई महानगरपालिकेशी करत असते आणि त्यांची मागणी सुद्धा रास्त आहे की आम्हाला सुद्धा सेवा सुविधा ह्या नवी मुंबईच्या प्रमाणात भेटाव्यात किंबहुना जास्त चांगल्या स्वरूपाच्या भेटणं ही पण त्यांची सुद्धा मागणी असते। त्यांची मागणी ही राहिलेली आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचे दर म्हणजेच वार्षिक भाडे मूल्याचे दर
हे नवी मुंबईचे जास्त आहेत आणि नवी मुंबईचे जास्त आहेत तर मग ते पनवेलचे सांगतात त्यापेक्षा जास्त पनवेलचे जास्त आहेत ते तर ते नवी मुंबईपेक्षा जास्त असू नयेत अशी त्यांची मागणी आहे. ती एकदम योग्य अशा प्रकारची मागणी आहे आणि म्हणूनच आम्ही एक भूमिका ठेवलेली आहे की 1 BHK असेल तर पनवेलकरांना ऑन अन ॲव्हरेज 5,500 ते 5,000 ते 5,500 असा सांगतात त्यांना कर लागावा. 2 BHK असेल तर मग तो त्यांना काय आपल्याला 5,500 असावा. 1 BHK 3,500 1 BHK असेल तर 3,500 ते 4,000 असावा. 2 BHK असेल तर 5,500 ते 6,000 असावा आणि 3 BHK असेल तर तो 6,500 ते 7,000 असावा. तर मग तो रास्त असू शकेल आणि नक्कीच तो नवी मुंबईपेक्षा भरपूर कमी असू शकेल. तर त्या दृष्टीने आम्ही प्रशासनाकडे आतापर्यंत वारंवार मागणी केलेली आहे आणि ह्या महासभेमध्ये सुद्धा आम्ही अशा प्रकारची मागणी. महानगरपालिकेचा कर हा वाजवी असावा ही आपली भूमिका आपण स्पष्ट केलीत, परंतु जो मागच्या 4 वर्षापासून म्हणजे महानगरपालिका अस्तित्वात असल्यापासूनचा जो कर घ्यावा हा जो प्रस्तावित आहे याबद्दल आपली भूमिका काय? आम्ही या इथं मागणी केलेली आहे की जर प्रशासनाच्या चुकीमुळे जर या इथे पनवेलकरांना जर त्रास भोगायला लागणार असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. आपण हा कर हा इथे नागरिकांवरती लादू नये तर त्याच्याऐवजी जे अधिकारी याला कारणीभूत होते त्यांच्याकडून हा मागितला जावा. या इथे सांगता 4 वर्षाचा मागायच्या ऐवजी हा जो काही कर आहे तो करंट इयर पासून तो लावला जावा अशा प्रकारची आमची मागणी आहे. मालमत्ता कराविषयी समजा सुरुवातीपासून आम्ही आमदार प्रशांत ठाकूर यांना भूमिका आम्ही स्पष्ट करत होतो आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने आम्ही विविध तज्ज्ञ यांच्याशी आम्ही चर्चा करू शकलो आम्ही आणि त्यांना वारंवार त्याची माहिती देत आलेलो आहोत आणि ह्या भूमिका सुद्धा जनतेला कमीत कमी या कराची झळ लागावी आणि त्याच्याशिवाय करांसाठी पण म्हणजे विकासासाठी सुद्धा इथे जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा ह्यासाठी आम्ही काम करतो. सर तुम्ही 2019 मध्ये मंजुरी दिली प्रशासनाने तुमच्या समोर ठेवलेला आहे आणि त्या कर जर आज तुम्हाला सत्ताधारी म्हणून तुम्ही 2019 साली मंजुरी दिली त्याच कर जर आज तुम्हाला अवाजवी वाटू लागले ही तुमची युगन भूमिका नाही का? काय आहे की मालमत्ता करामध्ये 2 प्रमुख भाग येतात. एक असतो वार्षिक भाडे मूल्य ज्याला अॅन्युअल रेटेबल व्हॅल्यू म्हटलं जातं आणि दुसरा असतो करांची रचना. म्हणजे आपल्या पनवेल महानगरपालिकेचे जे आहेत कर ते 38% निवासीसाठी आहेत आणि वाणिज्यासाठी आहेत 62%. हे पूर्ण MMR झोन आपण जो बोलतो या MMR झोनमध्ये सर्वात कमी हे पनवेल महानगरपालिकेचे आणि जो वाजवी वार्षिक भाडेमूल्य जे आहे अॅन्युअल रेटेबल व्हॅल्यू हे ठरवण्याचे अधिकार हे फक्त आयुक्तांना असतात. जे निंबाळकर साहेब आलेले होते त्यांनी याची बैठक घेतलेली होती आणि त्यांनी त्यावेळेला जे रेट ठरवलेले होते आमचा त्या दरांना विरोध आहे. आमचं म्हणणं आहे की ते दर चुकीचे आहेत. कुठले? वाजवी वार्षिक भाडेमूल्य अॅन्युअल रेटेबल व्हॅल्यू ARV आणि करांचे दर आहेत ते 38% आणि 62% आहेत. ते अत्यंत योग्य पद्धतीने आहेत. हा त्याला मंजुरी दिली. 38% आणि 62% हे करांचे दर आहेत त्याला आम्ही मंजुरी दिली. हा त्याच्यामध्ये ठाम आहे. सर अगर आणखीन एक त्याच्यामध्ये मी जोडेन की याच्यामध्ये पालिकेने काय केलेलं आहे की जे भाडेकराने जे दुसऱ्याला दिलेले असतील रेंटल दिलेले असतील तर त्याचं भाडं म्हणजे त्याचा टॅक्स आहे तो 4 वर्षातल्या 4 भाडांच्या एवढा होत होता. म्हणजे फार जास्त होत होता. आम्ही ती मागणी केलेली आहे की नवी मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच त्या इथे सुद्धा फक्त नवी मुंबई महानगरपालिकेपेक्षा कमी 1.5 एवढंच फक्त तिथं भाडं लावलं तिथं टॅक्स लागावा अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ते आम्ही पूर्ण करू.
आपण जी जागा वापरतो त्याच्यावरती पनवेल महानगरपालिकेमध्ये त्याच्यावरती लावला जाणार आहे. म्हणजे नवी मुंबईमध्ये तो बिल्टअप एरियावरती आहे, पनवेलमध्ये तो कार्पेट एरियावरती असणार आहे आणि जो वापरला जातोय त्याच्यासाठी हा कर असतो. जर तो अधिकृत किंवा अनधिकृत हा यांनी स्पष्ट होणार नाहीये. हा कर हा फक्त वापरासाठीचा असणार. बरोबर आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की जर आम्ही 4.5 कोटी रुपयाला कर भरत असू तर तुम्ही आमचं अधिकृत करणार का? तर तो निर्णय हा शासनाचा आहे. त्यासाठी तुम्ही काय प्रस्तावपत्रामध्ये आले किंवा तुमचं मांडलं की बाबा तर त्याच्याबद्दल कसं आहे की जी अनधिकृत बांधकामं म्हणून आपण बोलतो ती विविध प्रकारची आहेत. ती इंडस्ट्रीयल आहेत, कोणी गरजेपोटी वाढवलेली आहेत, कोणी इतर गरजेसाठी वाढवलेली आहे. तर हा विषय फार मोठा आहे आणि त्याच्याबद्दल अभ्यास करूनच पुढे जाणं हे आवश्यक असणार आहे. सर पनवेल के लिए येस कर लो येस एका सेक्टरमध्ये टॉवर आहे आणि दुसऱ्या बाजूला वृत्ती वर्गासाठी ते खोले आहे. बरोबर. टॉवरमधला वर्ग हा उच्चभ्रू आहे आणि ते बाजूला राहणार रस्त्याच्या बाजूला गरीब आहे. दोघांना तेच कर लावून चालेल कारण का त्याच्या ब्रॅकेट बोलताना त्याला त्या वर्गात लावलेलं आहे. तर दोघांना समान कर लावलेला आहे तरी पातळीवरून बघितलं जावे. कसं आहे त्याच्यामध्ये 4 प्रमुख प्रकार आहेत. एक 12 मीटरपेक्षा मोठा रस्ता त्याच्यावरती असलेले, 12 मीटरपेक्षा छोटा असेल रस्ता त्याच्यावरती असलेले कन्स्ट्रक्शन. आता भाग आहे की भले 12 मीटरवरती ए टाईप सारखे आपण बघतो किंवा असं सांगता काही कॉलनीज आहेत LIG म्हणजे LIG ग्रुपवाले, तर त्यांचे भले 12 मीटरवरती असतील पण ग्रामीणसाठी आणि कंजेस्टेड एरियासाठी वेगळा दर आहे. त्याच्याचबरोबर झोपडपट्टीसाठी वेगळा दर आहे आणि आणखीन LIG असेल तर LIG साठी तिथे ग्रामीणसाठी जे दर आहेत तेच लागावेत म्हणून आपण मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे टॉवरमध्ये असलेला त्याच्यासाठी वेगळा दर लागणार आहे आणि LIG असेल तर मग त्याच्यासाठी वेगळा लागणार आहे. आपण आज सगळ्या प्रमाणे येतोय का स्क्वेअर फूट कार्पेट एरिया समाविष्ट केलेल्या त्यांना त्याच कॅटेगरी त्याचा समाविष्ट केलेला आहे. बरं का? तर पेढ्या रोडला जर एखादा बंगला असेल आणि समोर विचारामध्ये झोपडपट्टी असेल तुम्हाला सेवच हा तो तिकडे असेल, या इथं नाही. आम्ही तर अशा प्रकारे सुचवलेला आहे. समोर फॉर एक्झाम्पल सेक्टर 7 आणि 8 आणि 8 आपण त्याच्या बाजूला सेक्टर 8 आहे, बाजूला 6 आहे. 7 जी वस्ती आहे ना ती लोअर मिडल क्लास ग्रुपची आहे. बाजूला 8 मध्ये 6 मध्ये हाय इन्कम ग्रुप आहे. सेक्टर 7 मध्ये त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. हा फरक आपल्याला इथे दिसून येईल. आम्ही त्या प्रकारे मागणी केलेली आहे आणि आपल्याला हा फरक आपल्याला दिसून येईल की वेगळ्या प्रकारे लावलेला आहे आणि आपण पत्रिका मंडळी आहात, आपण तपासून पाहू शकाल. सर वाढीव स्पेस काय केलेलं आहे का? यस आम्ही नियमित करणार का? नियमित करण्याचा अधिकार हा पालिकेचा आहे. पालिका त्याच्यामध्ये काय करते माहिती नाहीये, पण या इथे हा प्रश्न आहे तो मालमत्ता कराशी संबंधित आहे. या इथे मात्र तो नियमित करण्याचा किंवा अनियमिततेचा विषय इथे येत नाही. भविष्यामध्ये प्रश्न करून सुद्धा नाही हा. की बाबा मी जर समजा 180 स्क्वेअर फूटचं माझं घर आहे आणि मी जर 400 भाडं तर मला वाटतं ना की माझं जर नियमित करणं भविष्य उद्भवणारा मोठा प्रश्न आहे. सध्या हा विषय समोर आलेला नाहीये आणि ज्यावेळेस नंतर याच्याबद्दल आम्ही अभ्यास करू, नंतर मग सांगता हा विषय आम्ही हाताळू. सध्या हाताळायचा एवढा मोठा प्रश्न आज आलेला नाही. साहब एक पिछले अगर 3 महासभा को देखा है तो बार बार विरोधी पक्ष जो है वो आपकी महासभा को खलल डालने की कोशिश कर रहा है. आपको नहीं लगता कि राज्य सरकार के इशारे पर कहीं ना कहीं जो आपकी तमाम योजनाएं हैं उसको इम्प्लीमेंट ना हो, इसके लिए राज्य सरकार के इशारे पर इस तरह से विरोधी पक्ष आपकी महासभा को तहकूब करवाने की कोशिश कर रहा है? जी, राज्य शासन ने ही यहाँ पे जो नियम निकाला हुआ है कि 4 से ज़्यादा लोग जमा नहीं हो सकते. फिर वो जिस तरीके से जमा होते हैं और कायदे की मतलब यहाँ पे कायदा है, यहाँ पे कायदे के जो नियम है वो पालने जाने के लिए वो इतने सक्षम तरीके से वो काम नहीं कर रहे हैं ऐसा दिखाया जा रहा है. और पनवेल महानगर पालिका में वो जितने चुन के आए थे उसके अभी शायद आधे भी नहीं रही है और इसके आगे और उनके कम होते जाएंगे क्योंकि जनता के जो काम है वो आज भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्ष के माध्यम से जो हो रहा है, पनवेल का जो विकास हो रहा है उसकी वजह से इनके सारे साथीदार ये छोड़ जा रहे हैं
और उसकी वजह से ही आज उनकी हालत बहुत खराब हो गई है। तो ये कुछ भी कोशिश करे, आज उन्होंने उनकी वजह से यहाँ पे महासभा का काफ़ी बड़ा वक्त जाया हुआ है, महासभा का अपमान हुआ है, और इसके लिए उनको पहले ही बताया था कि आप 10 मिनट में आप ये हॉल छोड़िए। फिर उनको आधा घंटा और बढ़ाया कि आप अगर छोड़ा नहीं तो आपको 1 महीने के लिए यहाँ पे महासभा से आपको सस्पेंड किया जाएगा। फिर भी वो छोड़ के गए नहीं। क्यों? क्योंकि उनको पता है कि अभी उनका आवाज ही नहीं है, जो है कोई स्टडी करते नहीं है, और वो स्टडी करे इसके लिए उनके जो नेता है उनकी कोई अपेक्षा नहीं है, और इसी तरीके से उनके दिन ये खत्म हो रहा है। और वो किस तरीके से भी कुछ भी कोशिश करे, पर यहाँ पे पनवेल का प्रोग्रेस है वो हो रहा है, और ये प्रोग्रेस ये विपक्ष रुका नहीं सकता। कितने नगर सेवकों के खिलाफ आप लोगों ने कार्रवाई की है, और ये कार्रवाई सत्तारूढ़ पार्टी की तरफ से कराई गई है, दर्ज कराई गई है, या प्रशासन ने कराई? ये कार्रवाई है वो प्रशासन ने की हुई है, और शायद ये 12 से लेके 15 इतने लोग। पनवेल के जो टैक्सेशन की बात चल रही है, अभी भी पनवेल में जब से महानगर पालिका बनी है तब से यूनिवर्सल रेटेबल वैल्यू अभी तक तय नहीं हो पाई है। ये जितना भी विवाद है आपके रेटेबल वैल्यू के कारण हो रहा है। जब आपने स्टडी किया तो दूसरे महानगर पालिका जैसे नवी मुंबई महानगर पालिका या दूसरी महानगर पालिकाओं से अगर कंपेयर करें तो नवी मुंबई की और पनवेल के रेटेबल वैल्यू में क्या डिफरेंस है, जिसको लेकर आप जनता को बताना चाहते हैं, और जो विरोध हो रहा है उसके ऊपर आप सफाई देना चाहते हैं? हमने ये देखा कि नवी मुंबई का जो एनुअल रेटेबल वैल्यू है, वाशी होगा या नेहरू होगा, तो इनके रेट से पनवेल के जो वैल्यूज थे एनुअल रेटेबल वैल्यू ये ज़्यादा थे, और हमने इसमें बताया हुआ है कि नहीं भाई ये कम होने ये बहुत ज़रूरी है। जब तक आपका यहाँ पे इंफ्रास्ट्रक्चर का क्वालिटी है जब तक इम्प्रूव नहीं होता तब तक इसमें कोई मतलब ही नहीं होगा कि आप नवी मुंबई से आप रेट यहाँ पे ज्यादा रखें। नहीं सर, मैं सर स्पेसिफिक पूछना चाहता हूँ कि जो परसेंटेज ऑफ डिफरेंस है रेटेबल वैल्यू में नवी मुंबई और पनवेल में, वो कितना परसेंट है, ताकि जनता इसको सही तरीके से समझे कि वाकई इस डिफरेंस के कारण आप उसकी आवाज उठा रहे हैं कि ये करेक्शन होना चाहिए। महासभा अभी मतलब है वो तरकूब हुई है, कल वापस चालू होने वाली है, और ये हम 50% हम इनको कम करने को लगवाने वाले हैं। अभी आप लोगों ने अभय योजना लागू की और आप लोगों की उम्मीद थी कि कोई पनवेल महानगर पालिका के पास कोई इकोनॉमिक ड्राइवर्स बड़ा नहीं है जिसकी वजह से ज्यादा राजस्व आपको मिले और इस शहर का विकास हो सके। सरकार आपके विरोधी पार्टी के इसलिए ज्यादा फंड भी आपको अवेलेबल नहीं हो पा रहा है। ऐसे में आपको लगता है कि अभय योजना ही एक ऐसा एक माध्यम है जिसकी वजह से पनवेल महानगर पालिका का विकास हो सकता था, और शायद इसीलिए सरकार के इशारे पर इस योजना को इम्प्लीमेंट करने के लिए जो आपकी तैयारी है वो महासभा में नहीं होने दी जा रही? पहली चीज तो ये है कि मालमत्ता कर टैक्स अपना जो है प्रॉपर्टी टैक्स, ये बहुत ही इम्पोर्टेंट है। इससे एक बड़ा माध्यम पालिका को यहाँ पे कामों पे खर्चा करने के लिए हो सकता है, ये पहला चीज है। दूसरा, यहाँ पे केंद्र सरकार और राज्य सरकार से भी काफी बड़ा अनुदान यहाँ पे महानगर पालिका के विकास के लिए इस्तेमाल किया जाता है। जीएसटी है, जीएसटी का जो अनुदान है पिछले जो अधिकारी वर्ग थे उनकी गलतियों की वजह से यहाँ पे महानगर पालिका को जीएसटी का अनुदान कम मिल रहा है, वो बढ़े इसके लिए हम कोशिश जरूर कर रहे हैं, पर यहाँ पे विरोधी पक्ष जो खेल खेल रहे हैं उसकी वजह से कोई फर्क नहीं करने वाला है। उल्टा अगर वो यहाँ पे चर्चा में भाग ले, यहाँ पे जिस तरीके से बर्ताव कर रहे हैं वो बर्ताव बंद करके एक रिस्पॉन्सिबल लोक प्रतिनिधि करके अगर वो यहाँ पे सामने आए तो यहाँ के पनवेल की जनता को जरूर इसका फायदा हो सकता है। ऐसा भी कहा जा रहा था कि जो डेवलप्ड एरिया है पनवेल महानगर पालिका का, जैसे खारगर हो गया, कलम्बोली हो गया, उस इलाके से टैक्स नहीं देने के लिए भी विपक्षी दलों ने बोला था। अभी क्या स्टेटस है पनवेल महानगर पालिका? क्या जब तक ये रेटेबल वैल्यू तय नहीं होता है तब तक ये विकसित इलाकों से टैक्स मिल रहा है क्या महानगर पालिका को? आपको बताऊं मैं कि अभी तक ये फिक्स हुआ नहीं है, पर फिर भी सिडको एरिया से काफी लोगों ने टैक्स ऑलरेडी भरा हुआ है। उनका कहना है कि भाई मतलब चलो टैक्स ले लो, हाँ ये कम जरूर होना चाहिए, पर मैं मतलब चलो वक्त नहीं खिलाना चाहता, मैं टैक्स भरना चाहता हूँ। तो लोग हमारे हैं, हमारे पनवेल के लोग हैं एकदम मतलब वो बहुत शिस्तप्रिय ऐसे हैं, उनको टैक्स उनको चाहिए, हाँ पर वो टैक्स कम हो, इसके लिए कि जिम्मेदारी किसकी है?
तो वो भारतीय जनता पार्टी की है। भारतीय जनता पार्टी रिस्पॉन्सिबली अभी तक बिहेव किया हुआ है और इसकी वजह से ही वो मोदी जी के पीछे और भारतीय जनता पार्टी के पीछे रहते हैं। ये जिम्मेदारी हमें अच्छी तरह से पता है और हम फिर मतलब उसकी वजह से हम यहाँ पे प्रशासन के झगड़ रहे हैं और यहाँ पे लोगों को अच्छे पॉजिटिव ऐसे रिजल्ट हम लाके देते हैं। सर एक आखिरी सवाल, अगर आपको ये मौका मिलता है कि जो भी वैल्यू अगर आप मान के चलें कि आज ही एनुअल रेटेबल वैल्यू तय हो गया है, तो आप कितना % उसमें कम कराना चाहते हैं कि आने वाली महासभा में उतना परसेंटेज कम हो जाए तो पनवेल करों के लिए, पनवेल महानगर पालिका के रहवासियों के लिए फायदा 50% से कम हो, इसके लिए हम यहाँ पे कोशिश कर रहे हैं और जरूर होगा। सर, विरोधकांनी असं सांगितलं की त्यांची जी भूमिका आहे ती त्या म्हणजे मालमत्ता करायला विरोध याच्यावरती ते ठाम राहणार आहे। मग आता इथून पुढे आपण काय करणार? आपली भूमिका कशी असेल? सर्व नगरसेवकांना बसवून चर्चा होणार की नाही होणार? मुळामध्येच कलम 127 ज्याच्यानुसार महाराष्ट्र सरकारने या इथे महानगरपालिकांना कर घेण्याचा हा अधिकार दिलेला आहे आणि हे विरोधी पक्ष नेते आहेत, हे फक्त जनतेची दिशाभूल करायचा प्रयत्न करतायत की असा टॅक्स भरूच नका, परंतु टॅक्स हा सर्वांना लागतोच, तो कोणीही त्याच्यापासून चुकू शकत नाही आणि त्याच्यामुळे सत्य परिस्थितीला स्वीकार करून या इथे जनतेला एक समजा वाजवी असं भाडेमूल्य त्यांना लागावं आणि त्याचबरोबर इतर माध्यमातून म्हणजे ज्या प्रकारे इंडस्ट्रियल एरिया आहेत किंवा कमर्शियल एरिया आहेत यांच्यावरती सुद्धा योग्य प्रकारे हा साधा टॅक्स लागावा, जास्तीत जास्त कराचं उत्पन्न महापालिकेला भेटावं यासाठी आम्ही या इथे महानगरपालिकेच्या प्रशासनासोबत आम्ही वाटाघाटी आम्ही करत आहोत आणि जनतेचा हा भारतीय जनता पार्टीवरती विश्वास आहे आणि तो विश्वास हा आम्ही सार्थ करतो। सर शेट्टी साहेब, तुम्ही नवीन प्रमाणे सेक्टरमध्ये नेतृत्व करताय, तुमची भूमिका काय आहे? हमारा क्या सिडको एरिया, हाँ सिडको में हमारा एक मुद्दा है, हम प्रॉपर्टी टैक्स देने का तैयार है। जो सिडको एरिया जो बाकी नगर सेवक हो, लोग पब्लिक नहीं आ रहा रोड में, नगर सेवक लोग इलेक्शन का मुद्दा लेके अभी लड़ रहे हैं, पब्लिक को बुला रहे आओ, कोई नहीं आ रहा उसके साथ। हमारा मुद्दा हम टैक्स भरने का तैयार है, अगर हम लोग 4 साल सर्विस टैक्स भरा था सिडको का, वो हमारा टैक्स से माइनस हो के हमको टैक्स का बिल आने वो मुद्दा। वारंवार पक्षविरोधी भूमिका घेत आहे, आरोप करतात सत्ताधारी पक्षावर, आपल्या मार्फत त्यांच्या कारवाई का केली जाते? कारवाई ही पक्षाकडून केली जाते। त्याला धरून एक प्रश्न आहे, आज त्यांनी असं वक्तव्य केलं आहे माध्यमांसमोर की परेश ठाकूर आणि त्यांचे 4 टोळी 4 जणांचं टोळकं हे महापालिका चालवतं आणि बाकी आमच्या मताला तिथे काही किंमत नाही। मुळामध्ये एक तर त्या स्वतः पदाधिकारी पण होत्या आणि आता जर त्यांना असं वाटतंय की परेश ठाकूर आणि 4 पदाधिकारी 4 जण ही पालिका चालवत आहेत, तर मग कशाला ते विरोधी पक्षाबरोबर बसताय? या ना एक तर सोबतच राहा ना। आपल्याला जनतेची कामं करायची आहेत, ती जनतेची कामं आपल्याला करता यावीत ह्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे। त्यांना आतापर्यंत मान सन्मान सर्व काही दिलेला आहे, पदं दिलेली आहेत, त्या स्वतः भारतीय जनता पार्टीच्या खारघरच्या महिला अध्यक्ष होत्या, आणखी आता त्या पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या त्या सभापती होत्या, आणखीन काय काय त्यांना पदं द्यावीत हे मात्र मला कळत नाहीये। त्यांनी अजून एक वक्तव्य केलं आज मीडियासमोर की महानगरपालिका म्हणते आमच्याकडे निधी नाहीये, पण महानगरपालिका महापौर निवास बंगला बांधते, आयुक्त निवास बांधते, पण महापालिकेकडे साधी रुग्णवाहिका नाहीये, स्वतःचं हॉस्पिटल नाहीये आणि वड्याला सुशोभीकरण करायला काढलंय, मग निधी नाही तर हे कशा हा घाट कशाला? नाही पण निधी नाही असं बोललंय कोण? त्यांनी वक्तव्य केलेलं हा त्यांनी वक्तव्य केलेले आहेत, त्यांना माहितीच नाही। ते महिला बालकल्याण सभापती असताना कधी समजा विषयांचा कधी अभ्यास केला नाही, कधी समजा त्या इथे महानगरपालिकेमध्ये कधी त्यांनी वेळ दिला नाही। खारघर महिला भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्ष असताना तिथे समजा कधी भारतीय जनता पार्टीच्या तर्फे त्यांनी कुठले कार्यक्रम राबवताना हे दिसून आलेलं नाहीये, तर मग समजा त्यांनी विषयांची माहितीच त्यांनी कधी घेतलेली नाही, त्याला काय आपण करणार आहोत? आमचं नेहमी म्हणणं होतं की कर्मचारी संख्या कमी आहे आणि त्यासाठी म्हणून लवकरात लवकर तिथे स्टाफ पॅटर्न आहे आकृतीबद्दल तो मंजूर व्हावा यासाठी। बाकी निधी सांगता इथं पालिकेकडे निधी होताच, फक्त या इथे चांगल्या प्रकारे त्याचा प्लॅन बनणं, त्याचं एस्टिमेट तयार होणं
आणि त्याचं टेंडरिंग होऊन योग्य दराने सुद्धा ते काम हे इथे प्रसारित होणं, ते मंजूर होणं हे आवश्यक होतं. याचा अभ्यास करायला लागतो. हा अभ्यास हा साधा तर ते ज्यांच्या बरोबर जाऊन बसलेले त्यांनी कधी अभ्यास केला नाही, यांनी स्वतःने कधी अभ्यास केला नाही. मग समजा यांना कसं काय कळणार आहे, यांना काय गोष्टी आहेत काय नाही. बाकी आम्ही कधीच बोललो नाही निधी नाहीये. आता त्यांनी अजून एक इशारा दिला मगाशी उत्तरला तेव्हा की महापौर पद मिळाल्यानंतर फक्त आमचा समाज त्यांना बघून घेईल असा इशारा त्यांनी दिला. याचा अर्थ काय? नको त्यांनाच माहिती. त्यावर तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, मी एक लोकशाही तत्व मांडणारा, गांधीवादावरती विश्वास ठेवणारा आणि नरेंद्र मोदींच्या ज्या इथं सांगतात त्यांना अपेक्षित असलेल्या अशा सांगतात सूचनेप्रमाणे काम करणारा असा एक मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. मला ह्या प्रकारच्या भाषा ह्या कळून घेण्यामध्ये वगैरे खरोखर मला रस नाहीये. मला पक्ष ज्या सूचना देतो आणि माझे जे संत सहकारी आहेत ते संत माझ्याकडून ज्या प्रकारे अपेक्षित करतात तर मग तो चांगला एक संत इथं रिझल्ट द्यावा याच्यासाठी प्रयत्न करतो. थँक्यू सर, थँक्यू.